हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना मला मटके आणि हिरवे वाटाणे आहेत त्याची भाजी करायची होती. तर आता ती भाजी चुलीवरच करून घेणार होतो. तर कुकरला ते छान असं शिजून घेतला आणि त्यानंतर त्याची छान अशी भाजी केली. आता भाजी हा सगळा स्वयंपाक आहे ना सासूबाईंकडे होता. तोपर्यंत मी धुणं वगैरे धुवून कृष्णाला खायला घेतलं होतं. तर त्याला घरात खायला घालायचं म्हटलं ना की तो इथून तिथून म्हणजे सगळीकडे त्याच्या मागं लागूनच त्याला चारायला लागतं. त्यामुळे रानात जे मोठं झाड आहे ना त्याच्या खाली बसूनच मग त्याला खायला घालते. तिथं तो शांत बसतो आणि त्यानंतर त्याला आंघोळ घालायची होती. तर या इथे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. तसेच मेथीची भाजीसुद्धा केली होती. तर आता जेवून घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर मिस्टर आहेत ना माझ्या माहेरी गेले होते का आता त्यांच्या पायाला लागलं होतं आणि तिथं जे डॉक्टर आहेत त्यांचाच त्यांना फरक पडतो. तर त्यांनी येताना ना वडा सॅम्पल आणला होता. तर त्याचा सायनी आणि त्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर म्हटलं की शेंगा संपल्या होत्या म्हणून मी शेंगा सोलत बसले. तर या इकडे थोडा वेळच त्याला मिस्टरांनी घेतलं कृष्णाला आणि त्यानंतर माझ्यापाशी सोडलं. आता जर एकटी जर असले ना की पटपट अशा शेंगा सोलून होतात, पण कृष्णा जर असला ना तर त्या होत नाहीत. आता बघा त्यांनी येत ना सगळीकडे ह्या शेंगा पांगून टाकल्या. आता शेंगा फोडायच्या की त्याच्याकडे बघायचं हेच कळत नव्हतं, कारण की तो त्याची जी माती असती ना ती चाटतो. तर आता माझे एवढे शेंगा फोडून झाल्या होत्या, पण आता ह्या सोलायला मला जास्त वेळ लागणार होता. त्याच्यामुळे त्याला परत त्यांच्याकडे दिला आणि पटकन अशा शेंगा फोडून घेतल्या. त्यानंतर मांडणीच्या डब्यात म्हणजे भांडी घासलेले 1-1.5 महिने झालते, पण भरपूर अशी धूळ बसली होती. त्याच्यामुळे ते डबे सगळे असे पुसून घेतले आणि कडधान्यच आमची तर जास्त करून खातात. तर ते कडधान्य जे आहेत ना ते एका डब्यात भरून ठेवले, कारण की पातळ भाज्याच इकडं सगळ्यांना आवडतात. सुक्या भाज्या सहसा आवडत नाहीत आणि त्यातल्या त्यात म्हणजे साईला पण शाळेला सुट्टी लागलेली आहे, त्याच्यामुळे मग कडधान्यच आणलं. आता त्यांनी हरभरा पण आणला होता. आता 2 ते 4 दिवसांमध्ये आमच्या रानातला हरभरा आहे ना तो निघल, तरी पण त्यांनी सामानात हरभरा आणला. साईला सुट्टी लागल्यामुळे त्याला जायचं होतं मामाच्या गावाला, तर त्याचीच मी इथे बॅग भरत होते. आता त्याला 7 एप्रिलपर्यंत सुट्ट्या आहेत. तर तो निघाला होता. त्याला माझे जे सासरे आहेत ना ते सोडवायला गेले आणि त्यानंतर आता एक जरी माणूस आहे ना घरातलं बाहेर कुठे गेला ना की करमत नाही. तर मिस्टर आहेत ना घासावर पाणी चालू होतं, तिकडं जायचं होतं त्यांना आणि त्यांना पायामुळे ना बारं द्यायला जमणार नव्हतं. तर कोणी बारं म्हणतं तर कोणी दारं म्हणतं, आमच्या इकडे बारंच म्हणतात. तर ते मी सुद्धा त्यांच्यासोबत गेले होते. मग त्यांनी जसं सांगितलं ना तसं मी बारं दिलं आणि दादा नाही म्हटल्यावर तर कृष्णाला पण करमत नव्हतं, तर त्याला देखील आम्ही घेऊन गेलो होतो. तर आता ह्याला फक्त 10 ते 15 मिनटच लागणार होते, पण लाईटच इतक्या वेळात आहे ना 10-15 मिनटांमध्ये लाईटच 10 वेळा गेली असेल. तर तिथंच आम्हाला 1-1.5 तास लागला. कृष्णा सुरुवातीला तर छान असा खेळला, पण नंतर तो कंटाळला होता. त्यामुळे तो बघा तिथं झाडाखाली त्याच्या पप्पांसोबत बसलेला आहे आणि मी इकडं पाणी कडेला किती आलं ते बघत होते. तर ह्याचं मात्र खेळणं चालू होतं, कारण की तो देखील 1-1.5 तास झाला आम्ही आलो, त्याच्यामुळे कंटाळला होता. त्याला पण भूक लागली होती, पण तरी देखील तो खेळत होता, कारण की तिथं माती होती आणि पाणी पण होतं. तर या पाण्यात ना तो दगडी टाकत बसला होता. आणि रानात नेलं तर म्हणजे तिथं चांगली अशी सावली होती. कडेला नारळाची झाडंसुद्धा आहेत, तसेच आंब्याचं झाड आहे, परत जांभळीचं पण झाड आहे. त्याच्यामुळे तिथं भरपूर सावली होती, त्याच्यामुळे त्याला नेलं होतं. तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये ह्या जर कैऱ्या बघितल्या असतील ना तर त्या अगदी छोट्या छोट्या होत्या. आता छान अशा त्याला कैऱ्या लागलेल्या आहेत, पण गेल्या पावसात भरपूर त्याच्या कैऱ्या पडल्या. घरी आल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली. तर या इथे खीर चपाती आणि मसाले भात करायचा होता. मसाले भात तर मी करून घेतला, पण खीर करायची बाकी होती, कारण की धार काढली नव्हती आणि त्याला दूध लागणार होतं खिरीसाठी. त्याच्यामुळे मी आधी चपात्या केल्या आम्ही दोघींनी आणि त्यानंतर खीर करून घेतली.
आता स्वयंपाकाला तर लवकर लागलं होतं, कारण की शेजारीच एका ठिकाणी बड्डेलासुद्धा जायचं होतं, त्याच्यामुळे नंतर भरपूर अशी घाई झाली. तर छान अशी खीर करून घेते. तर हे आपलं जे तूप आहे ना ते सुद्धा घरचंच आहे. आता त्यामध्ये ना मी ज्या शेवया आहेत ना त्या चांगल्या भाजून घेते. दूधसुद्धा मी गॅसवरच गरम करायला ठेवलं होतं. तोपर्यंत काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक केले. थोडासाच पाण्याचा मी इथे वापर करणार आहे. तर आता घाई करायची म्हणून मी नाही का पटपट त्यामध्ये पदार्थ टाकत होते. तर चला आता मी पटकन खीर करून घेते आणि माझं पण आवरायचं होतं आणि त्यातल्या त्यात म्हणजे कृष्णाला खायला घालून त्याचं आवरायचं होतं, त्यामुळे जास्तच असा उशीर झाला. तर बघा आपला छान असा स्वयंपाक तयार झालेला आहे. मसाले भात, खीर आणि चपाती. तर आजचा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.